कधी ब्रिटिश लोक येल्ली की तिथे ती आधी येल्ली ब्रिटिश लोक तिथे स्वतंत्र गौस नव्हता. गांधीजी सेकंड इयर होतं याच गोगटे कॉलेजला राहत. गांधीजी सेकंड इयरला होता. कुठे जाई गोगटे कॉलेजला जाई. इंदिरा गांधीने गाडीवरून ते सोडून जाई ऍक्टिव्ह होती तेव्हा त्यांची आणि माझ्याकडे होती डी बाबा आणि गेली बाबा. नंतर ते स्वतंत्रचा लपडा चालू झाला की मग गांधीजी बोलले नाही गोयास. मग तधी कार नव्हती त्यांच्याकडे. मग बस केल्याने बसने गेली. गेला गांधीजी म्हणल्यान मीठ दे आम्हाला असं असं म्हणून. का म्हणल्याने त्याने स्वयंपाक नको का म्हणल्याने. तुम्ही घालण नाही आम्ही तर घालतो म्हणल्याने. मग गांधी येऊ का म्हणे ती फॉरेनची का म्हणे थांबडी पैसे द्या म्हणे ती. हे गांधीजी हे पैसे गिसे का देणं काय ते फुकट देताला आमच्या भारतात आहे की गोवा म्हणल्यान. मग मारामारी ती ढकलाढकली झाली. मग मी गेलो तिकडे म्हटलं सोड रे मा गांधी भाऊ कशाच मागायला लागला तू त्यांच्या. म्हटलो ऐकीनच छान्या गांधीजी घुसलाय आणि मुष्टी इथे पुदरी त्याच्या इथं मुष्टी ठेवून आलाय तलवार. म्हटलो त्याच ती सगळी पैपाकी पानाली मारूस त्यास. गांधीजी एकटाच गावला मारेल मन मारी ती 4-5 जण होती. ते गांधीजी एकटा गेला दाबात मी मीठ आणतो म्हणून. मी घुसलो. इंदिरा गांधी काय करूच नाही ते सगळं शॉर्ट झालाय. ते मी होतो की तिथे समोरच फक्त नाव एवढं इंदिरा गांधी चाललं. ते तिनं काय म्हटले राहून देत या लास्टेच तिनं म्हटले रे राहून देत आम्ही तुम्हाला पैसे देतो मग मीठ द्या म्हटले. मग तसं म्हटल्यावर त्यानं काय केलं ना आणि देतो का देतो म्हटल्या. मग ते पैसे देतो म्हणले. मग इंदिरा गांधी चांगलं बोलली की बे मग इंदिरा गांधीच नाव येणार की गांधीजीचं कसं येईल. आणि मी आज जाऊन कॉम्प्रोमाइज करू आणि यांची ढकलाढकली चालू झाली. आय्या एवढा नको रे बाबा ते. मग नंतर आणि गावात शिवून झालं. नंतर स्वतंत्र गावलं की रात्री 12ला पज्जर का मिले स्वतंत्र हमारे इंडिया को. अरे भाऊ 12च गावाला न्यूज सकाळी आला. काय माहिती मी आवतो की मी आवतो की स्वतंत्र कुठे गावलं सांग पाळीवर गावला. हा मग तसंच पाळीवर ना नाही रघुनाथ पेठेत ना. मग पांडूच्या दुकानात चापीस थांबलो. मग बसलो असंच तेच मॅटर काढून बसलो असं बोली. गांधीजी पण जरा चौताळ्याला सोडूच ना रांडेच्या पळलो असं तसं म्हणे. मग नंतर चहा पिलो. सकाळ 5 वाजलेले येल्लो गल्लीत कुठे मेन रोडला आलो अणगोच्या. मग संभाज चौकात थांबून बोललो सांगितलो की सगळ्यांना स्वतंत्र गावला म्हणून. सगळे नाचूच चालू झेंडे गिंडे घेऊन यायला एसकेची डॉल्बी मोबाईलने विघ्नारता पद्मानाथ रम्या नव्हता तर बघा चौंडच काढून नव्हतं. कधी लहान होतं रे ते एवढं होतं. इतके चड्ड्या लॉलीपॉप दी मी आज त्यास क्या नव्हे प्रभू गांधीजी कसा लागले म्हणलं गांधीजीच खांद्यावर चालवलं त्याने. गांधीजी नाचला हसला साड्या आणि बायकांचा गँग वेगळा. त्यातनं इंदिरा गांधी तू चाललेली लवड केले नाही खरं लवड केले नाही. संभाज चौकात धुळा करून टाकले नाही. गुलाल ओढून ह्याच्या झेंडे गिंडे फिरून. पण नंतर काय झाला मग बॉम्ब टाकले हे नाही. नंतर काय झाला मग आता स्वतंत्र गावला. मग भगवा झेंडा फडकू म्हणल्याने आमच्या इथली चौकात येते भगवा झेंडा फडकू म्हणल्याने. गांधीजी हे भगवा काच फडकू त्यास. सगळे इतकी त्या देशात सगळे मुसलमान आहेत हिंदू आहेत सगळे इतकी ख्रिश्चन आहेत सगळे इथं. मग आता काय करतो बा म्हणल्याने सगळ्यांचे कलर गोळा केले त्यांना 3. आमचा एक भगवा त्या ख्रिश्चनचा एक पांढरा आणि मुस्लिमचा एक तो हिरवा. निळा काय की निळा यो नंतर तो अशोक चक्र म्हणाला की सगळे एकच म्हणे. पहिला घातल्या नाही ते 3 म्या असं चांगलं दिसूलाय राहून दे सोडायला. मग म्हणे ती आली की हे नाही त्यात निळ्या कलरचा चक्कर घालवा म्हणल्याने बैलगाडी बाबा म्हणल्याने. मग एक चक्कर आणल्याने त्यात असं राऊंड मारून त्या सिस्पेन्सरला काय काय केल्याने ते असं वडल्याने रेषा गिशा. मग झालं स्वतंत्र गावलं दंगा गेलो. रोटी